नमस्कार. ऊर्जाला बघण्यासाठी मुलगा आलेला असतो. त्यावेळेला त्याचे आई वडील म्हणतात, काय आहे ना पूर्वाताई, आपण कितीही काहीही ठरवलं तरी सुद्धा मुलांना संसार करायचा आहे. म्हणूनच मुलांना एकमेकांशी बोलू देत, त्यांना वेळ घालवू देत, त्यांच्या मनातील त्यांना जाणून घेऊ देत. इकडे मात्र शौर्याला खूपच राग आलेला असतो. शौर्य स्वतःशीच म्हणत असतो, ऊर्जा तू फक्त आणि फक्त माझी आहेस. मी तुला बाकी कोणाचंही होऊ देणार नाही. कितीही काही झालं तरी ऊर्जा, मी हे लग्न थांबवणारच. इकडे पूर्वा म्हणते, ठीक आहे, मुलांनी एकमेकांशी बोलावं असं मला सुद्धा वाटतं. त्यांच्या मनात जर का काही शंका असतील तर वेळीच त्या दूर व्हाव्यात. आणि म्हणूनच पूर्वा त्या मुलाला आणि ऊर्जाला बाहेर बोलण्यासाठी पाठवत असते. ऊर्जा आणि तो मुलगा बाहेर बोलण्यासाठी जाणार तेवढ्यात मात्र तिथे शौर्याची एंट्री होते. शौर्य मोठ्याने बोलतो, थांबा, ऊर्जा हे लग्न नाही करू शकत, कारण ऊर्जा फक्त आणि फक्त माझी आहे. तिचं माझ्यावरती प्रेम आहे. आणि ऊर्जा तू हे का करतेस? फक्त मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे म्हणून? मी हर्षवर्धन जहागीरदार याचा मुलगा आहे, याचा दोष माझा काय? ऊर्जा, अगं बोलण्याआधी नीट विचार तरी करत जा ना. माझं तुझ्यावरती भरभरून प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ऊर्जा. आणि तू असं का वागतेस? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हे बघ शौर्य, उगाचच इथे तमाशा करू नकोस. मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि शौर्य, मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे व्हायचा प्रयत्न करतेय, मला करू दे. काही झालं तरी त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या घरात मी कधीच तुझी बायको म्हणून येणार नाही. तेव्हा मात्र तो मुलगा बोलतो, एक मिनिट, काय चाललंय? म्हणजे तुझं आधीच याच्यासोबत लफडं आहे का? तेव्हा लगेच मोठ्यानी त्या मुलाची आई बोलते, हे काय चालू आहे पूर्वाताई? आम्ही तर तुम्हाला खूपच संस्कारी समजत होतो, पण तुमची मुलगी तर बाहेर लपडी करते. अहो, तिचं बाहेर लपडं चालू असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या मुलाच्या गळ्यात मारताय. तेव्हा लगेच पूर्वा बोलते, प्लीज प्लीज, असं काही नाही, असं काही बोलू नका हो. माझी मुलगी खरंच खूपच चांगली आहे. तिच्याबद्दल असा काही उगाच विचार करू नका. त्यावेळेला शौर्य बोलतो, एक मिनिट, ऊर्जाबद्दल असं बोलायची हिंमतच कशी झाली तुमची? तुम्ही तुम्ही ज्या मुलीला बघायला आलात त्या मुलीबद्दल आधी काही माहिती काढली होतीत का? अहो, ती मुलगी एवढी चांगली आहे की तिच्यामध्ये असा कोणताच गुण नाहीये जो तुम्ही अगदी सहजपणे पकडू शकाल. आणि तुम्ही तिच्यावरती असे घाणेरडे आरोप करता. तिचं माझ्यावरती प्रेम आहे, यामध्ये तिची काय चूक? माझं सुद्धा तिच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे. त्यावेळेला तो मुलगा बोलतो, तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तर तुम्ही मला मध्ये का घेताय? ऊर्जा, तू माझ्या आयुष्याशी का खेळतेस? तेव्हा लगेच ऊर्जा त्याला बोलते, हे बघ, माझं याच्यावरती प्रेम नाही. आणि शौर्य, मी तुझ्या पाया पडते, तू इथून जा. किती वेळा सांगितलं, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा शौर्य बोलतो, ऊर्जा, मी कुठेही जाणार नाही. आणि हे लग्न तर मी मोडणारच. तुझं लग्न होणार तर फक्त आणि फक्त माझ्याशीच. त्यावेळेला पूर्वा शौर्याच्या कानाखाली मारते आणि बोलते, शौर्य बस. अरे, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता. तू असं वाटलं होतंस की खूपच चांगला आहेस, आम्हाला सगळ्यांना समजून घेतोस, पण नाही, तू त्या लायकीचाच नाहीयेस शौर्य. शौर्य, आत्ताच्या आता तू इथून चालतं पडावंस अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलीचे अब्रूचे धिंडवडे तू अशा प्रकारे काढतोयस का? अरे, कोणता राग तू काढतोयस? तुझ्या बापाने तर आमच्या आयुष्याची वाट लावली. आमच्या आयुष्यातून खूप मोठा आनंद तुझ्या बापाने हिरावून घेतला. आणि आता आता तू आमच्या आयुष्याची वाट लावायला आलास? तेव्हा मात्र शौर्य बोलतो, काकू प्लीज असा विचार करू नका. अहो, माझं ऊर्जावरती प्रेम आहे म्हणून तर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काकू, तुम्ही असा विचारच का करताय? तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, असं ऐकणार नाही. आणि ऊर्जा त्याच्या हाताला हात धरते आणि जोरात ढकलून देत म्हणते, या पुढे या चाळीत फिरकायचं सुद्धा नाही. आणि माझा विचार तर मनात आणायचं नाही. त्यावेळेला लगेच तो मुलगा बोलतो, गप्प बस ऊर्जा. तुला काय वाटलं? तुझं हे सगळं रूप माझ्या समोर आलेलं असताना मी तुला स्वीकारेन? नाही ऊर्जा, नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. अगं, तू एक नंबरची खोटारडी निघालीस. तेव्हा लगेच पूर्वा म्हणते, हे बघा, तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचं नसेल, नका करू.
पण उगाचच माझ्या मुलीशी अशा पद्धतीने बोलायचं नाही. त्याच वेळेला तिथे शौर्याची आई आलेली असते आणि शौर्याची आई मोठ्याने बोलते, पूर्वाताई, पूर्वाताई, हे सर्व थांबवा. अहो, का वागताय तुम्ही असं? आणि शौर्य, तुला या ऊर्जाशी लग्न करायचंय? तेव्हा ऊर्जाचं लक्ष शौर्याच्या आईवरती जाताना ती म्हणते, काकू तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला लगेच शौर्याची आई बोलते, मी शौर्याची आई, हर्षवर्धन जहागीरदार यांची बायको. हे ऐकल्यानंतर पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला शौर्याची आई बोलते, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या वडिलांच्या बाबतीत काय घडलं हे आम्हाला नाही माहिती, पण मी एवढंच सांगेन, माझा मुलगा खरंच खूप चांगला आहे. माझा मुलगा कधीच तुला फसवणार नाही किंवा तुझ्या आयुष्याशी खेळणार नाही. प्लीज प्लीज ऊर्जा, त्याच्यावरती असे घाणेरडे आरोप करू नकोस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, काकू, तुम्ही सुद्धा मला फसवलं. तुम्ही मला तुमच्या घरात घेऊन गेलात आणि त्या हर्षवर्धनच्या घरात नेलीत. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा प्लीज, जरा तरी बोलताना विचार जा, माझ्या आईशी बोलतेस. तेव्हा लगेच शौर्याची आई बोलते, शौर्य, तू शांत हो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शौर्याची आई ऊर्जाला बोलते, हे बघ बाळा, तू ऊर्जा आहेस हे मला सुद्धा माहिती नव्हतं, पण मी एवढंच सांगेन, हर्षवर्धन जहागीरदारने तुझ्या वडिलांशी काय केलं म्हणून तू जर का माझ्या शौर्याला शिक्षा देत असशील तर तू चुकीचं करतेस. खरं सांगू का, माझ्या शौर्याचं जर का प्रेम तुझ्यावरती असेल ना, तर ऊर्जा, तू खरंच खूप लकी आहेस. शौर्यासारखा मुलगा तुझ्यावरती प्रेम करतो. ऊर्जा प्लीज, त्याला असं नाकारू नकोस. तेव्हा ऊर्जा बोलते, बस झालं, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि कोणाशीच काही बोलायचं नाही. आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तुम्ही आत्ताच्या आता निघून जा काकू. तेव्हा मात्र शौर्य मोठ्याने बोलतो, ऊर्जा, तू जर का आता मला इथून जायला सांगितलंस तर मी पुन्हा कधीच तुझ्या जवळ येणार नाही. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, नको येऊस, मला सुद्धा तुझी गरज नाही. त्यावेळेला मात्र बघायला आलेला मुलगा तावातावाने तिथून निघून जातो. त्यावेळेला ऊर्जा शौर्याला म्हणते, झालं तुझं समाधान? झालं का? तुला तर हेच पाहिजे होतं ना, मी आयुष्यात सुखी राहावं अशी तुझी इच्छाच नाही ना? तेव्हा लगेच शौर्य म्हणतो, असं तुला वाटतं ऊर्जा, तुला जर का असंच वाटत असेल की मी तुझ्या आयुष्यात खूपच मोठं वादळ घेऊन येतो, तुला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय, तर ऊर्जा, यापुढे मी तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. तू जर का समोरून येत असशील तर मी माझा रस्ता बदलेन, पण तुझ्याशी मी कधीच बोलणार नाही ऊर्जा. त्यावेळेला ऊर्जा बोलते, वाह शौर्य, वाह, हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला लगेच शौर्याची आई बोलते, शौर्य, अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय ना? शौर्य, तू तुझ्या मतावरती ठाम असतोस हे तुला माहिती आहे, तरी सुद्धा तू असं का वागतोयस? तेव्हा लगेच शौर्य मोठ्याने बोलतो, पुरे झालं, मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे. तेव्हा लगेच मंग्या शौर्याच्या अंगावर धावून जात असतो आणि मंग्या जोरात शौर्याला ढकलून देतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला ऊर्जा मोठ्याने बोलते, मंग्या, काय करतोयस तू? तुझी हिम्मतच कशी झाली त्याच्यावरती हात उचलायची? आणि मंग्याचं ती सनकन असं थोबाड फोडते. ती मोठ्याने बोलते, माझ्या शौर्याला हात लावायची हिम्मत कशी काय केलीस तू? तेव्हा मात्र पूर्वा ऊर्जाकडे बघतच राहते. त्यावेळेला शौर्याची आई पूर्वाला म्हणते, पूर्वाताई, बघितलं, अहो, साधं या मंग्याने माझ्या शौर्याला मारण्याचा प्रयत्न केला तर ऊर्जाच्या मनातील प्रेम जागं झालं आणि तुम्ही तेच प्रेम संपवण्याचा प्रयत्न करताय. अहो पूर्वाताई, जरा विचार करा, मला सगळं काही समजतंय. जे माझ्या नवऱ्याने केलं ते करायला नको होतं. माझा नवरा चुकलाच, पण त्याची शिक्षा तुम्ही स्वतःच्या मुलीला का देताय? अहो असं नका करू ना. त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्वा बोलते, पुरे, मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. खरं तर ऊर्जाच्या मनात शौर्याबद्दल प्रेम आहे असं तुम्हाला वाटतंय, पण मला मात्र ते जाणवत सुद्धा नाही. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, काकू, असं तुम्हाला वाटतंय, पण ऊर्जाच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे
आणि ते प्रेम मात्र मला चांगलंच दिसतंय, फक्त फक्त तुम्हाला दिसत नाहीये. पण एक ना एक दिवस तुम्हाला ते प्रेम नक्कीच दिसेल. तुम्ही आता जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्वा बोलते, असं काही नाहीये. अगं ऊर्जा, तू तरी बोल ना. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, ज्यांना जे बोलायचंय ते बोलू देत, पण मला या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. आणि प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला ऊर्जा मोठ्याने बोलते, नाही आई, नाही, मी नाही राहू शकत आई. मला मला शौर्य सोबत लग्न करायचं आई. मी शौर्य शिवाय राहूच शकत नाही. त्यावेळेला लगेच पूर्वा बोलते, काय बोलतेस तू? तुला कळतंय का? जरा तरी विचार कर. मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि तुझं हे वागणं नाही पटत आहे ऊर्जा. त्यावेळेला ऊर्जा बोलते, आई मला कळतंय तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय, तरी सुद्धा प्लीज आई, प्लीज माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल. त्यावेळेला पूर्वा बोलते, ऊर्जा तुला जर का या शौर्याशी लग्न करायचं असेल तर मात्र सगळं संपलं. ऊर्जा, तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, नाही, तुमचा आणि माझा संबंध संपला नाहीये आई. मला शौर्याशी लग्न करायचंय कारण मी शौर्याशिवाय नाही राहू शकत. पण याचा अर्थ असा होत नाही की मी हर्षवर्धन जहागीरदारने जे काही केलं ते सगळं काही विसरून जाईल. तेव्हा लगेच मोठ्याने शौर्य बोलतो, काही झालं तरी सुद्धा ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बाबांनी जे काही केलं ते चुकीचंच केलं आणि त्याला मी खत पाणी नाहीच घालणार. पण तू जर का या गोष्टीवरती विचार केलास ना तर बरं होईल. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलंय. त्यावेळेला शौर्य बोलतो, बघितलं काकू, माझ्यावरती मनापासून प्रेम आहे ऊर्जाचं, म्हणून तर ती तुमच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न करायला तयार झालीये. काकू प्लीज जरा तरी विचार करा, अजून सुद्धा तुम्हाला असंच वागायचं आहे का? त्यावेळेला लगेच पूर्वा बोलते, नाही, मला असं काही वागायचं नाहीये. पण तुम्ही सुद्धा या अशा गोष्टींचा विचार करू नका ना. प्लीज स्वतःला सावरा ना. त्यावेळेला तिथे कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी बोलते, हे सर्व थांबव पूर्वा. अगं किती दिवस हे सर्व करणार आहेस? पूर्वा, खरंच या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागला. खरं सांगायचं तर पूर्वा, या तुझ्या अशा गोष्टींमुळे ना सगळ्यांनीच पूर्णपणे खूपच सगळ्या गोष्टी सहन केल्यात. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, काकू मला कळतंय. त्यावेळेला पूर्वा बोलते, ठीक आहे, मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून द्यायला तयार आहे, पण तुझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही केलं ते स्वतःहून कबूल करायचं आणि त्याशिवाय मी तिला माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, काकू तुम्ही काय बोलताय? त्यावेळेला लगेच पूर्वा बोलते, का शौर्य, तुझं ऊर्जावरती प्रेम आहे ना, मग तुझ्या वडिलांना सांगायचं माझी माफी मागायला. त्यावेळेला लगेच शौर्याची आई बोलते, पूर्वाताई तुम्ही काळजी करू नका. आणि ऊर्जा, तुला शौर्याशी लग्न करायचं आहे की तुला या सर्व गोष्टींमध्ये अडकून राहायचं आहे, तेवढं फक्त मला सांग. त्यावेळेला ऊर्जा म्हणते, प्लीज मला काहीच समजत नाहीये की मी काय करावं ते, पण मी एकच गोष्ट सांगेन, प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा, आज तू तुझ्या प्रेमाची तर कबुली दिलीस, पण तुला लग्न माझ्यासोबत करायचं आहे का? एवढं फक्त मला सांग. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, शौर्य, मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आणि शौर्य प्लीज तू इथून जा. त्यावेळेला शौर्य बोलतो, ऊर्जा असं नको करूस,
ऊर्जा, तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का? आणि तू आत्ताच तर स्वतःच्या मनातील प्रेम कबूल केलंस, तरी सुद्धा तू असं का वागतेस? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, मी प्रेम कबूल केलं कारण मला तुला मारलेलं अजिबात आवडणार नाही. मी कधीच तुला मार खाताना पाहूच शकत नाही. आणि प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा मात्र पूर्वाताई मोठ्याने बोलते, चल चल शौर्य, आता इथून निघून जा आणि परत कधी इकडे फिरकू सुद्धा नकोस. त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला शौर्याची आई म्हणते चल, आणि त्याच वेळेला तिथे हर्षवर्धन सुद्धा आलेला असतो आणि हर्षवर्धन शौर्याला बोलतो, शौर्य, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तू या मुलीच्या प्रेमात पडलाय शौर्य? तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही शौर्य? तेव्हा लगेच शौर्य बोलतो, प्लीज बाबा प्लीज, मला खरंच तुमच्या या वागण्याचा ना कंटाळा आलाय बाबा. तुम्ही काय वागताय काय नाही हे तुम्हालाच कळत नाहीये. बाबा प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा शौर्य असं बोलताच हर्षवर्धन बोलतो, शौर्य, तू आता जे काही करतोयस ना ते चुकीचं आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद कर, नाहीतर एक दिवस तू तोंड कशी आपडशील आणि त्यावेळेला मात्र तुला कोणीही माफ करणार नाही. त्यावेळेला शौर्य बोलतो, मला काही एक फरक पडत नाहीये. मला जे पाहिजे ते मी मिळवणारच आणि त्यासाठी मी काहीही करणार. कोणत्याही थराला जाणार, पण मी शांत नाही बसणार. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, झालं समाधान? तेव्हा लगेच शौर्य बोलतो, बाबा तुमचा लेक म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता बाबा? बाबा प्लीज, तुम्हाला जे जमेल ते करा. तेव्हा हर्षवर्धन बोलतो, शौर्य, तुझी नाटकं बंद कर आणि तू मला काय करायला सांगणार आहेस ना हे मला चांगलं माहिती आहे. पण मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केलास ना तर बरं होईल. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हर्षवर्धन जहागीरदार, मी तर तुला सोडणार नाही. हर्षवर्धन जहागीरदार, मी तुझी वाट लावणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, आता सगळं संपल्याच जमा आहे असंच वाटायला लागलंय, पण आता काय करावं ना तेच कळत नाही. पण शांत बसून चालणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, बस आता हा विषय मला वाढवायचाच नाहीये. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन. त्यावेळेला लगेच शौर्याची आई शौर्याला बोलते, शौर्य चल, आपल्याला इथून निघायला पाहिजे. शौर्य, आपल्याला थांबून चालणार नाही. त्यावेळेला शौर्य बोलतो, एक मिनिट, आपल्याला असं शांत राहून चालणार नाहीये, आपण काहीतरी करूया. आणि आपण जर का एकदा काहीतरी केलं तर नक्कीच आपण या गोष्टींवरती मात करू. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, बस झाली तुमची नाटकं. शौर्य, तुला काही भिकेचे डोहाळे लागलेत का? असं का वागतोयस तू? शौर्य, अरे विचार कर, तुझ्या अशा वागण्यामुळे काय घडतंय ते. त्यावेळेला शौर्य बोलतो, बाबा हे सर्व तुमच्यामुळे घडतंय. तुम्ही जबाबदार आहात या सर्व गोष्टींसाठी आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. बाबा तुम्ही जर काही सर्व थांबवलं नाहीत ना तर सगळं काही हातातून निसटेल. बाबा प्लीज प्लीज हे थांबवा सर्व. त्यावेळेला ऊर्जा बोलते, शौर्य, तुझे वडील कधीच सुधारू शकत नाहीत आणि याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, तू आत्ताच्या आता तुझ्या वडिलांना घे आणि इथून निघून जा. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, ऊर्जा तू काळजी करू नकोस. माझ्या वडिलांनी जर का काही गुन्हा केलाच असेल तर मी माझ्या वडिलांना कधीच माफ करणार नाही.
मी माझ्या वडिलांना कायमचं संपवेन, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र तिचा चांगला चेहरा पडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.